डिग्री कंप्लीट झाली, कोर्स कंप्लीट झाला, लिंक्डइनवरती ओपन टू वर्क टाकलं, बट जॉबच मिळत नाही, इंटरव्ह्यूचा कॉलच येत नाही. माहिती आहे 90% स्टुडंटला जॉब का मिळत नाहीये? 90% मध्ये राहण्यासाठी खूप इझी आहे बरं का, बट तेच 10% मध्ये जाण्यासाठी काय डिसिप्लिन काय लागतं ना, ते आज इन डिटेलमध्ये मी सांगणार आहे. आज मी तुम्हाला कुठलंही मोटिवेशन किंवा काही देणार नाही. मी ट्रूथ सांगणार आहे की 90% जे फ्रेशर्स आहेत किंवा 90% जे मुलं आहेत ना, ते काय चुका करतात आणि ज्यामुळे त्यांना IT मध्ये जॉब मिळत नाहीये आणि मिळणार बी नाहीये. आणि त्यानंतर सांगेल तुम्हाला 10% मध्ये जर जायचं असेल ना, तर मी तुम्हाला प्लॅन ऑफ ॲक्शन सांगेल, काय काय करायचं सांगेल आणि रोड मॅप पण सांगेल. तो जर तुम्ही फॉलो केला ना, मी तुम्हाला गॅरंटी देतो 3 to 6 मंथ्समध्ये तुम्हाला 101% तुम्हाला IT मध्ये जॉब मिळणार. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर तुमची फर्स्ट मिस्टेक, तुम्ही जॉब अप्लाय किती करता रोज मला ते सांगा. आणि तुमचा रिझ्युमे आहे का? तुम्ही जॉब रेडी आहात का? तुम्ही प्रॅक्टिकल बोलू शकता का? या सगळ्या गोष्टी एकदा विचार करा आणि तुम्ही जॉब अप्लाय कसा करताय तो एकदा विचार करा. फर्स्ट पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जॉब अप्लाय रँडमली करताय. मी तुम्हाला सांगतो, तुमचं कुठलंही प्रिपरेशन नाहीये किंवा काय नाहीये. खूप मुलांचे मला करिअर गायडन्ससाठी कॉल येतात. मला खूप लोक रिझ्युमे सेंड करतात, 3-3, 4-4 पेजेसचा रिझ्यूम असता, जॉब रेडी नाहीयेत. इंट्रोडक्शन विचारलं तर माय नेम इज देव, आय एम फ्रॉम नाशिक, माय फादर इज फार्मर. आणि हे इंट्रोडक्शन आता 10वी-12वीला नाहीये आपण, की आपल्याला कुठेतरी तिथं कॉलेजमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन विचारलं तुम्ही ते सांगताय. हे नाहीये, हे इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं नाही. मग तुम्ही जॉब मला सांगा कसा लागेल तुम्हाला जॉब IT मध्ये? मग आपण 90% मध्ये आहोत, 10% मध्ये जाण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो मिस्टेक तुम्हाला मी काय काय सांगतो ना, त्या मिस्टेकवरती तुम्हाला खरंच काम करायचं आहे. स्वतःला फीडबॅक विचारा की मी कुठं कमी पडतोय. तर सगळ्यात नंबर 1 काय मिस्टेक आहे, तुम्ही खरंच जॉब रेडी आहात का? तुम्ही जॉब रेडी म्हणजे काय, की तुम्ही थेरॉटिकल युट्यूबवरून इकडून तिकडून कुठून तरी काहीतरी तुम्ही प्रिपरेशन केलं आहे, कोणाच तरी प्रोजेक्ट उचलला आहे, कोणाच तरी फ्रेमवर्क उचलला आहे आणि त्या फ्रेमवर्कमध्ये जर तुम्हाला काही एक्सप्लेन करायला सांगितलं तर तुम्हाला ते जमणार नाही, कारण ते दुसऱ्याचं फ्रेमवर्क आहे. आपण युट्यूबवरून घेतलं, गिटवरून घेतलं किंवा कुठल्या तरी प्लॅटफॉर्ममधून आपल्याला डायरेक्टली एखादा प्रोजेक्ट भेटला किंवा फ्रेमवर्क भेटला, आपल्याला एक्सप्लेन करता नाही येणार, कारण आपण जॉब रेडी नाही होत. आपल्याला काय बोलायचं हे माहीत नाही किंवा काय माहीत नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जॉब रेडी होणं. सेकंड मिस्टेक काय आहे माहिती का, मी खूप वेळ सांगतो, रिझ्यूम. तुमचा रिझ्यूमे नाही का, काही जर मला आता एक रिसेंटलीच कमेंट आली होती युट्यूबवरती, छान कमेंट आली होती की तुम्ही बोलताय की मल्टिपल रिझ्यूम बनवायचे. मग मल्टिपल रिझ्यूम बनवायचे, पण सेम प्रोफाईल जर असेल आपल्याला, आपण कुठे कुठे आम्ही सेंड करणार? मला एक सांगा. बट टेक एक्झाम्पल, TCS मध्ये ऑटोमेशन टेस्टिंगला ओपनिंग्स आहे, इन्फोसिसमध्ये ऑटोमेशन टेस्टिंगला ओपनिंग्स आहे, विप्रोमध्ये ऑटोमेशन टेस्टिंगला ओपनिंग आहे, इथे आहे API टेस्टिंग, मॅन्युअल टेस्टिंग, इथे आहे सिलेनियम विथ जावा, इथे आहे तुमचं पायथन विथ ऑटोमेशन किंवा अजून कुठे प्लेराईट असं आहे. मला सांगा, तुम्ही फक्त ऑटोमेशन टेस्टिंग किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग किंवा मॅन्युअल टेस्टिंग टाकून जमेल का? नाही. प्रत्येकाचा जो काही GD आहे तो वेगळा आहे, प्रत्येकाचे कीवर्ड्स वेगळे आहेत. तर त्या प्रकारे तुम्हाला रिझ्यूम बनवायचा आहे. असं नाहीये की तुम्हाला प्रोफाईलच तुम्हाला म्हणजे चेंज करायचे आहे, असं नाही करायचं. सेम प्रोफाईलच्या मल्टिपल तुम्हाला रिझ्यूम बनवायचे आहेत. JD चेक करायचा आणि तिथं तुम्हाला रिझ्यूम सेंड करायचा. म्हणजे काय, की तुमचे जे रिझ्यूमे शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस आहेत ना, ते खूप जास्त आहेत. आणि ॲज अ फ्रेशर तुम्हाला 3-3, 4-4 पेजेस करायची गरज नाहीये. त्याला थोडंसं तुम्ही अजून करा रिड्यूस करून एकाच पेजमध्ये करा. त्याला एका पेजमध्ये तुमचे जे काही रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, तुम्ही कुठला प्रोजेक्ट केला, तुम्हाला स्किलवरती केला आहे, तुम्ही काय काय अचिव्हमेंट केली आहे, तुम्ही कशावर काम करू शकता, टूल्स कुठले कुठले यूज केले आहेत, तेवढं जरी तुम्ही केलं ना तरी बास. ना तुम्हाला हॉबीज आणि हे ते त्यातलं काहीच तुम्हाला ऍड करायचं नाहीये त्यामध्ये. त्यानंतर आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन. इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये मी तुम्हाला खूप वेळ सांगितलं आहे की तुमचं इंट्रोडक्शन तुम्हाला फर्स्ट विचारता, मग तुम्ही इंट्रोडक्शन कसं सांगणार. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट विचारणार, तुम्ही प्रोजेक्ट कसा एक्सप्लेन करणार. त्यानंतर फ्रेमवर्कवरती काम केले का, फ्रेमवर्क विचारणार. काही कॉमन ज्या प्रोफाईलसाठी तुम्ही बसलात इंटरव्ह्यूमध्ये, त्या रिलेटेड तुम्हाला 10 ते 15 क्वेश्चन्स तुम्हाला येत आहे का, ते तुम्हाला विचारणार. यामध्ये तुम्ही काही प्रिपरेशन केले का, काही तुम्हाला काही म्हणजे एखादा क्वेश्चन नाही आला तर तुम्ही काय सांगू शकता. जर तुम्ही त्याचा कधी कीवर्ड ऐकलाच नाही, तो तुम्हाला विचारला गेला तर तुम्ही काय सांगणार. काही गोष्टी तुम्हाला येत आहे, रिकग्नाइज होत नाहीत, त्यावेळेस तुम्ही काय बोलणार. ह्यासाठी इंटरव्ह्यू प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यानंतरची एक मिस्टेक सांगतो मी तुम्हाला, जी तुम्ही मास अप्लाय, स्टार्टिंगलाच बोललो मी तुम्ही की 200 200 300 300 तुम्ही काय करता, तुम्ही जॉब रेडी असो किंवा नसो, तुम्हाला फक्त 10 to 15 20 50 पर्यंत फक्त डेलीमध्ये अप्लाय करायचे आहेत. 200 200 300 300 500 500 जॉब अप्लाय करू नका, कारण तुम्ही रँडम अप्लाय करताय.
तुमची प्रोफाईल चेक करा, JD चेक करा, मॅच होती का, 70-80% मॅच होती का. मी खूप व्हिडिओ केले आहेत की तुमची प्रोफाईल कशी चेक करायची, तुमचा स्कोअर कसा चेक करायचा यावरती पण तुम्ही जर व्हिडिओ नसेल बघितला ते व्हिडिओ बघा तुम्ही एकदा आपल्या चॅनलवर जाऊन. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत. खूप तुम्हाला बाकी काही असं हवेत काही गोळ्या मारल्या नाहीत. ज्या तुम्हाला पाहिजे, ज्याची गरज आहे तेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओज भेटतील. सो तुम्हाला जे अप्लाय आहे ते पण नाही करायचं आहे. लिंक्डइनवरती व्यवस्थित पोस्ट बघा, रेफरल द्या, जिथे जिथे आहे तिथे प्रॉपर द्या, कुठे कुठे ट्रॅक ठेवा की मी कोणत्या कंपनीला मी अप्लाय केलं आहे, तिथे मी मेल करू शकतो का, फॉलोअप मेल करू शकतो का. मी फॉर्मॅट पण दिलेले आहेत फॉलोअप मेलचे, की कसे तुम्हाला काय करायचे किंवा काही नाही, त्या गोष्टी पण तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही रिझ्यूमची मिस्टेक करतो, आम्ही मास अप्लायची मिस्टेक करतो, इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल, सगळे असेल, मग आता मला प्लॅन ऑफ ॲक्शन काय केलं पाहिजे. प्लॅन ऑफ ॲक्शन करताना कधी पण 1-2 दिवसाचा किंवा 1 मंथचा नाही करायचा. कधी पण प्लॅन करताना 2 मंथ्स, 3 मंथ्स, 6 मंथ्स असा प्लॅन करायचा. कारण ॲज अ फ्रेशर, आपल्याला जर काही माहीत नाही ना, इंडस्ट्रीमध्ये कसं एंटर करायचं ना, त्या गोष्टी जर आपण आत्तापासून तयारी जर केली ना, तर 3 to 6 मध्ये मी सांगतो 101% तुम्हाला जॉब लागेल. सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं डोमेन आधी डिसाईड करा. तुम्हाला टेस्टिंगला जायचंय, डेव्हलपमेंटला जायचंय, डेटा सायन्सला जायचंय, कुठे जायचंय ते तुम्ही आधी फक्त डिसाईड करा. त्यानंतरच तुम्ही एखादी लँग्वेज, त्यानंतर टूल, त्यानंतर काय काय करायचं ना, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तुमची प्रोफाईल कुठे सिलेक्ट करायची आणि कुठल्या प्रोफाईलला तुम्हाला जायचं आहे. सेकंड आहे प्रोजेक्ट. ज्या प्रोफाईलचं तुम्ही कोडिंग केली आहे, ज्या प्रोफाईलचं तुम्ही रिझ्यूम बनवला आहे, ज्या प्रोफाईल तुम्ही तयारी करताय, बेसिक करताय, काय करताय, त्याचा तुम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेन करता येतो का, त्यानंतर त्याचा फ्रेमवर्क एक्सप्लेन करता येतो का, त्या रिलेटेड तुम्ही काय केलं आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहे. जी प्रोफाईल तुम्ही सिलेक्ट केली आहे त्या प्रोफाईलच्या रिलेटेड तुम्हाला बोलता येते का. तुम्ही स्टडी केली, तुम्ही चूज केलंय, समजा तुम्ही टेस्टिंग फील्ड चूज केली, पण तुम्हाला टेस्टिंगमध्ये बोलता येतं का, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगता येतं का, एखादा क्वेश्चन विचारला तुम्हाला एक्सप्लेन करता येतं का, कुठल्या फ्रेमवर्कवरती काम केलंय ते फ्रेमवर्क तुम्हाला एक्सप्लेन करता येतं का, कुठल्या प्रोजेक्टवरती काम केलंय, कुठल्या प्रोजेक्टवरती काम करतं का. तुम्हाला जर विचारलंय व्हॉट इज युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, तुम्ही एक्सप्लेन करू शकता का. तुमचं इंट्रोडक्शन विचारलं तर एक्सप्लेन करू शकता का. तर इंटरव्ह्यू प्रिपरेशन, इंटरव्ह्यू एक्झिक्युशन हे कसं आहे ते तुम्हाला बघायला लागेल, त्याचं पण प्रिपरेशन करावं लागेल. या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये. तरच तुम्हाला मी सांगतो तुम्ही ह्या 90% मध्ये नाही राहणार, तुम्ही 10% मध्ये जाणार. 10% मध्ये जाण्यासाठी खूप डिसिप्लिन मॅटर करते. 101% तुम्ही डेली 3 ते 4 तास जरी तुम्ही स्टडी केला ना, तरी पण तुम्ही डिसिप्लिन मेंटेन करू शकता आणि तुम्ही 10% मध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला इंटरव्ह्यू तुमचा क्रॅक करू शकता. हवेत कुठलाही इंटरव्ह्यू क्रॅक होत नसतो. कोविडचा काळ गेला की अरे नाही, तो बबल होता की चला IT मध्ये पॅकेज चांगला आहे, स्टडी थोडा करू, इंटरव्ह्यूमध्ये काही क्वेश्चन गुगलमध्ये इंटरव्ह्यूचे क्वेश्चन रीड करू आणि आपण डायरेक्टली इंटरव्ह्यू देऊ. असं नाही सध्या. खूप AI वगैरे पण खूप आलेलं आहे. लोक जे रिपिटेटिव्ह काम करतायत ते बाय युजिंग AI टूल करताय. त्यात तुम्हाला त्याचं नॉलेज आहे का, त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये खरंच खूप इम्पॉर्टंट आहे की जे तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. तर तुम्हाला जर IT मध्ये जॉब पाहिजे असेल तर स्किल प्लस स्ट्रॅटर्जी प्लस कम्युनिकेशन प्लस प्रोजेक्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि इंटरव्ह्यू या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. तर तुम्हाला 101% IT मध्ये जॉब मिळेल. आणि येस, बेस्ट ऑफ लक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंडला पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.